तर मंडळी, आमच्या सोसायटीची सालाप्रमाणे याही वर्षी दहीहंडीचा उत्सव साजरा करायचा आहे. तर आमच्या चाळीतील आमचे रहिवासी बंधू हंडी बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे त्यांचा. हे विजय बारसकर हातामध्ये हंडी पकडली आहे बघा. हे बाकीचे आपले सर्व मित्रबंधू इकडे आहेत. ही बघा हंडी कुठे बांधले, वरती एकदम उंच याच्यावरती. तर अशी गेली 25 वर्षे ही चाललेली परंपरा आमच्या चाळीतील आपले हे मित्र सगळे जोपासतात. मोठ्या आनंदाने कार्यक्रम पार पडतात. आणखी एक कुठे चढले दाखवत थांबा तुम्हाला दहीहंडी बांधायला. तो बघा घराच्या छपरावरती चढले नाळीच्या शेंड्याला. हा बघा कुठं चढलाय तो. भर पावसामध्ये दहीहंडीची ही कामं सगळे मोठ्या आनंदाने करतात. आणि हे सगळे आपले मंडळी दहीहंडी बांधण्यासाठी जमले होते. आणि बारकी आपली मंडळी आहे सगळी, तुम्हाला दाखवतो. गेली 25 वर्षाची ही परंपरा आजतागायत आम्ही जोपासलेली आहे आपल्या चाळीतील सगळे रहिवाशाने. आज खूप मजा येईल. पाऊस आहे खूप, त्याच्यामुळे आपल्या छोट्या बाळगोपालना पण मजा आहे. हे बघा, हे आमचे सगळी छोटी गँग आहे. मोठी गँग, छोटी गँग. आज गोविंदाच्या दहीहंडीमध्ये आपले सगळे बांधव बघा कसे मंत्रमुग्ध होऊन नाचतायत. तन मन धन अर्पून सगळे भान विसरलेत पावसाच्या सरींमध्ये. तर मंडळी आता एक एक ट्राय करतोय दहीहंडीला डबल एक्का लावायचा. हार्दिक आहे, शिंदे आहे, अशी ही दहीहंडी आपली गेली 25 वर्षाची परंपरा तशीच कायम आम्ही चालू ठेवली आहे. हे बघा, हे हौशी दही हंडी पथकातील आपले गोपाळ आज पावसाच्या सरींमध्ये चिंब चिंब ओले झालेले आहेत बघा कसे. हे बघा आपली गँग कशी आहे बघा. ही बघा मने कुठे चढते बघा आपली. आज मनेने एक हंडी फोडली आहे. सोरावरती डबल एक्का लावलाय. आता वर बांधलेले पाऊच वगैरे ती पोरं काढण्याचा प्रयत्न करतात आपले बघा सगळे. गेली 25 वर्षाची परंपरा मने बिंदास करलाय, एकदम टॉपला जाते, जरा सुद्धा घाबरत नाही. हे बघा कसा आनंद घेतात दहीहंडीचा. हे आपली चिल्लर गँग छोटी. तर ही मजा विरारमध्ये असते, तुम्हाला मुंबईच्या ठिकाणी घेता येणार नाही. बघा कसा आनंदोत्सव साजरा करतात आपले छोटे बाळगोपाळ. तरी याच्यामध्ये आमचा आज स्मित नाही, यावर्षी थोडी तब्येत डाऊन असल्या कारणाने तो काय आला नाही. तर बाकीचे आपले सगळे फंटर आहेत, छोटी गँग सगळी. गेली 20 वर्षाची परंपरा बघा आजतागायत आपण जपलेली आहे. आता परत एकदा थर लावण्याचा प्रयत्न चालू आहे. तळाच्या थराला आहेत स्वरा, तनू, मनू आणि एक बॉय आहे. आता सार्थक वर चढतोय बघा डबल एक्का लावायला. बघूया दहीहंडीला हात लावतो काय. सार्थकच्या जोडीला कोण जात आहे बघूया आता. सार्थकच्या जोडीला चढला आहे आपला हार्दिक बॉय, डॅशिंग बॉय, दहीहंडीचा खतरनाक भाई. आता त्यांच्या वरती जातोय आपला रितेश भाई. बघूया एक्का लावतो काय. रितेशला पण खूप हौस आहे वरती टॉपला जायची, पण थोडासा थरथरतो वरती गेला की. कारण का पाठून खेचतात साले खाली चड्डी वगैरे त्याची, त्याच्यामुळे त्याला उभं राहायला देत नाहीत.
गेला वरती पण आला खाली परत. परत एकदा सार्थकला चढवते वरती, बघूया काय होतंय. ते मुलांना असे वरती चढवतात ना, त्यांची मजा घेतात. कोण त्याची चड्डी खेचतंय तर कोण काय बनियन खेचतंय, त्याच्यामुळे परत ते खाली येतात. तशी ही मजा वेगळीच असते. गेली 25 वर्ष चाललेली ही मजा असता काय असे आमच्या चाळीतील लोक त्याचा मनमुराद आनंद घेतात. आता चढलाय शिंदे, बघूया काय करतायत. दहीहंडीला हात लावलाय, त्याच्या पाठून जातोय हार्दिक. हार्दिक 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 नारळ त्याने पकडलेला आहे, फोडण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु काय पब्लिक खाली खेचतंय त्याला, त्याच्यामुळे काय चान्स नाही त्याला हंडी फोडायला देत आहेत. काहीतरी काही ना काही उंगल्या करत असतात. आता चढतोय तो हार्दिक, बघूया दहीहंडी फोडतो काय. आज पावसाने पण चांगली रंगत वाढवले दहीहंडीची. आता जातोय सार्थक टॉपला, बघूया उभा राहतो काय. परत खाली आले सगळेजण. आता हार्दिक गेलाय, हार्दिक वाटतं फोडणार हंडी. हार्दिक नको सांगतात फोडायला, नको सांगतात फोडायला त्याला. अजूनही बघ थोडा वेळ राहू दे मजा करायला. हार्दिकने दहीहंडीला हात लावलाय आणि आता तो बहुतेक फोडणार असं वाटतंय. फोडली 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 मनेने हंडी फोडली पहिली. ही आपली डॅशिंग गर्ल मनेने पहिली हंडी फोडली. आता सर्वजण त्या हंडीला बांधलेले सगळं केळी काकडी काढण्याचा प्रयत्न करतील. आता ती मजा विरारमध्ये आपल्याला घेता येते आणि त्या आम्ही सगळ्या सणांच्या रूपाने घेत असतो. दरवर्षी कोणताही सण असो तो इथं साजरा होतो. आपल्या मराठी रूढी परंपराप्रमाणे सगळेजण त्याच्यामध्ये सहभाग होऊन त्याचा आनंद घेतात आणि मजा करतात. खूप मजा येते. जसं आपण गावालाच कुठेतरी राहतो त्याप्रमाणे इथे सण सगळे साजरे होतात. सगळे हौशी लोक याच्यामध्ये सहभाग आपला दर्शवतात आणि लहान छोट्यांना मजा करण्यासाठी त्यांना वातावरण निर्माण करतात. तर अशी ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे, ती आम्ही कुठेतरी जोपासण्याचा प्रयत्न करत असतो. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे लहान थोर याच्यामध्ये सहभागी होतात. त्याच्यामध्ये आपल्या 3 लेकी सुद्धा सामील झालेले आहेत बघा. आणि हे छोटे आपले बालगोविंद सगळेजण मस्तपैकी त्याचा आनंद घेत असतात. आता सुद्धा आनंद घेण्याचं काम चालू आहे दहीहंडीचा. जवळजवळ 25 वर्षाची ही परंपरा आजतागायत आपण चालू ठेवलेली आहे. आता प्लॅन चाललाय तिघींचं वरती कोण जाणार म्हणून. तरी 2-3 मुलं यावर्षी दहीहंडीमध्ये सामील नाही झालेली आहेत, त्याच्यामुळे थोडीशी मेजॉरिटी कमी आहे. हे बघा अशी वर चढवतात आणि त्यांची मजा घेतात. त्यांना काही ना काही गुदगुल्या करत असतात आणि खूप त्यांची मजा करतात. तर आता हार्दिक आणि शिंदे त्याच्यावरती जातोय सार्थक. बघूया काय करतायत. सार्थक बसलाय हार्दिकच्या खांद्यावर. सॉरी रितीश आहे. रितीश आला खाली परत.
उंगल्या करतात खालून, सगळे हसतात कसे बघा आता त्याला खाली आणल्यावरती. हे बघा कसे जोमाने त्याचा आनंद घेतात बघा. पहा कसे भन्नाट गोविंदाचं नाच नृत्य करताना आपले सगळे हौशी कलाकार, हौशी रहिवासी. आता ही आपल्या स्वराने लावलाय डबल एक्का, हंडीला हात लावलाय. आता आपले मोठे रहिवासी बुजुर्ग व्यक्ती ट्राय करतात. हे बघा संतोष मेस्त्री हे डबल एक्का लावलेला आहे, डबल एक्का लावून हंडीला हात लावलेला आहे. अजिबात